जय भीम नमो बुद्धाय मंडळी, कसे आहात सगळे? मी भावना महाराष्ट्राची लेख स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आज वर्षवासाचा तसा 23वा दिवस. सकाळी उठल्या उठल्या लड्डूनी आणि मी पूजा आणि वंदना करून घेतली, कारण साहेब आणि मुलगी पहिलेच ऑफिसला निघून गेलेले होते. त्यानंतर समोरच्या माझ्या मैत्रिणीचा फोन आला की बाहेर ये म्हणून. मी अचानक बाहेर गेट उघडलं तर पाहते काय, दरवाजावर सूटवाल्याची गाडी उभी होती. सूट म्हणजे पंजाबी ड्रेस. आता ती पंजाबी ड्रेस सगळ्या बायका घेत होत्या, मलाही मोह आवरला नाही, त्यामुळे मी पण एक ड्रेस घेऊन टाकला. त्याच्यानंतर राखी अवघ्या 8 दिवसावर येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे गावात राख्या पाठवायसाठी मी लिफाफे आणि राख्या तयार केल्या. सर्व लिफाफे रेडी करून मी पोस्टात गेली आणि राख्या पोस्ट केल्या. त्यानंतर घरी येऊन मस्त जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर माझं टॉय पॅकिंगचं काम करतच होती, तोच मोठी मुलगी शाळेतून आली. तिने पण आल्या आल्या मला शाळेत तिच्या हाताने बनवलेली राखी दाखवली, कारण आज तिच्या क्लासमध्ये निरुपयोगी वस्तूंपासून राखी बनवण्याची प्रतियोगिता होती. तोच छोटं वादळ झोपेतून उठलं. उठल्या उठल्या काहीतरी खायला पाहिजे म्हणून दोघी बहिणींनी दूध आणि शेवड्या खाल्ल्या. त्यानंतर परत मी माझं टॉय पॅकिंगचं काम सुरू केलं. बघता बघता 5 वाजले आणि 5 वाजता माझ्या मुलींनी छानसा चहा माझ्यासाठी केला. चहा वगैरे घेतल्यानंतर घरची संध्याकाळची कामं वगैरे सगळी मी आटपून घेतली आणि त्या दोघी बहिणींनी संध्याकाळची दिवाबत्ती केली. दिवाबत्ती झाल्यानंतर आम्ही वंदना करून घेतली आणि थोड्या वेळ ग्रंथाचं पठण केलं. मंडळी, तुम्ही जर माझे व्हिडिओ नीट पाहत असाल ना, तर आजचा हा व्हिडिओ नक्की पहा. आणि जेव्हा मी ग्रंथ वाचायला घेतला तेव्हा लड्डूची ॲक्टिव्हिटी जरूर पहा. कधी कधी ती असं कौतुक करते ना की मन अगदी आनंदित होऊन जातं. आमचा स्वतःच्या मनावर विश्वास बसत नाही की ही मुलगी तब्बल 2.5 वर्षाची आहे. ग्रंथ हातात घेतल्यानंतर मी जसं जसं करत होती अगदी तसं ती करत होती. आणि जेव्हा मी ग्रंथाचे वाचन करत होती ना, तेव्हा माझ्या मागे तशीच बडबड करत होती. त्यामुळे 1 मिनिटासाठी ग्रंथ वाचनाच्या सुरुवातीलाच माझं ध्यान भटकून तिच्यावर गेलं. खरंच मंडळी, लहान मुलं अगदी निरागस असतात. त्याच्यानंतर तिला खेळण्यामध्ये बिझी करून आम्ही आमच्या ग्रंथाचं वाचन पूर्ण केलं. आणि आज वीकेंड म्हणजे सॅटर्डे असल्याच्यानी आज मला स्वयंपाकाला सुट्टी होती, कारण साहेबांचा फोन आला होता की ते आज बाहेरूनच जेवण करून येत, कारण त्यांना झाला होता नॉनव्हेज खायचा मोह. दोघी मुलींनी खिचडी वगैरे खाऊन घेतली आणि मी नेहमीप्रमाणे ताक घेतलं. असा संपला आमचा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.